आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण शहर सरचिटणीस संजय शिवराम कारभारी यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिर, उमा हॉस्पिटलतर्फे मोफत स्त्री पुरुष आरोग्य तपासणी आणि आय हॉस्पिटल अत्याधुनिक उपकरणाद्वारे मोफत नेत्र तपासणी, मतदान नोंदणी शिबिर यांचे आयोजन दिनांक 27 जुलै हुतात्मा हिराजी पाटील शाळा क्रमांक 13 सापडगाव गावदेवी मंदिराच्या बाजूला मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। सापडगाव हे ग्रामीण पट्ट्यात येते, त्यामुळे इकडच्या नागरिकांना अनेक शासकीय आणि आरोग्य याचा फायदा मिळत नसल्याने संजय कारभारी यांनी नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन सापडगावात या अनेक शिबिरांचे आयोजन एकाच ठिकाणी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले। महाआरोग्य शिबिरात मोठ्या संख्येने महिला व पुरुषांनी शिबिराचा लाभ घेतला। यावेळी कार्यक्रमाला माजी आमदार नरेंद्र पवार, ग्रामीण जिल्हा सचिव एकनाथ दळवी, कल्याण मंडळ सरचिटणीस रवी गायकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। हा वादळास भिडणारा, हा नेता हो लढणारा, बुद्धीच्या तेजाने चाणक्य ठरलेला, विदर्भाच्या मातीमध्ये जन्मला हिरा, जनसंघाचा सेवक तो अढळ ध्रुवतारा, गर्वाने नाव घेतो हा महाराष्ट्र सारा। आलेले आहेत तिथे त्यांनी नेहमीच आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि संजय दादांनी आजपर्यंत जे कार्यक्रम पार पाडलेले आहेत ते तसेच द्विगुणी आणि 4 गुणा 5 गुणा हो अशी आमची इच्छा आहे आणि ह्या कार्यक्रमाला लोकांनी चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। ॲक्च्युली आता आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत यांच्या वाढदिवसानिमित्त गावोगावी शहरोशहरी आपण जे आरोग्य शिबिर वगैरे आयोजित करतो आहेत, तर त्याच्यामध्ये कल्याण शहराचे सरचिटणीस श्री संजय कारभारी साहेब जे आहेत यांनी सापर्डे गावामध्ये एक आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे। उंबर्डे सापर्डे गावामध्ये आरोग्य शिबिर आयोजित केलं। या शिबिरानिमित्त माजी आमदार श्री नरेंद्र पवार साहेब त्यांनी पण व्हिजिट दिलीत आणि बरेचसे जे BJPचे कार्यकर्ते आहेत आणि BJPचे जे पदाधिकारी आहेत या लोकांनी इथे व्हिजिट दिलीत। या आरोग्य शिबिराच्या मार्फत उमादेवी सीताराम बैरागी हॉस्पिटल्स आणि अनिल आय केअर हॉस्पिटल्स यांनी आपण आरोग्य तपासणी करतो आहेत। महिलांसाठी ज्या काही आपण आरोग्याच्या तपासणी आहेत ते करतो आहेत। याच्यामध्ये एक सर्व्हिकल कॅन्सर एक प्रकार आहे, त्याची आपण इथे अवेअरनेस करतो आहेत। महिलांना ज्या काही समस्या येतात त्याच्यामुळे जे काही कॅन्सरचं प्रमाण वगैरे वाढलेलं आहे, तर याचं एक अवेअरनेस आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतायत। माननीय श्री संजय कारभारी साहेबांनी इथे खूप उत्तम प्रकारे व्यवस्था केली आहे आणि त्यांनी याची जनजागृती खूप कार्यक्रमाच्या माध्यमातून करतायत आणि सोबतही ते पुढे असे मोठमोठे कॅम्प्स करणार आहेत असं त्यांचं कमिटमेंट आहे आणि बाकीच्या सहकाऱ्यांनी खूप सहकार्य केलं, त्याबद्दल धन्यवाद। संजय दादा हे नेहमीच कार्यक्रम चांगले लावतात। आज आमच्या शाळा क्रमांक सापडगाव शाळा क्रमांक 13 येथे संजय दादांनी आणि शालिक भोईर, सुरेखा मनीषा केदार मॅडम, मेघनाथ दादा भंडारी, रेश्मा पाटील मी स्वतः म्हणजे आणि हे आपलं बाकीचे इतर सगळे महिला सदस्य यांच्या सहकार्याने संजय दादांनी आज हा खूप मोठा चांगला कार्यक्रम
छोटा काय ना होणार पण चांगला लावला आहे म्हणजे. आणि आमचं ग्रामीण भाग असल्यामुळे इथे सुविधा जास्त पोचत नाही, त्याच्यामुळे त्यांनी ही सुविधा केली. त्याच्यात नेत्र तपासणी आहे, महिलांच्या आरोग्यविषयी तपासणी आहे. म्हणजे त्यांचे कार्यक्रम खूप चांगले असतात आणि असेच त्यांनी राबावे असं मला वाटतं. आज या ठिकाणी सापडे गावामध्ये शाळा क्रमांक 13 मध्ये जो कार्यक्रम लावला आहे, संजय कारभारी आणि शालिक भोईर, मेघनाथ भंडारी, आमचे लांडगे साहेब, वार्ड क्रमांक 2चे अध्यक्ष आणि बाकी महिला आणि स्त्रियांसाठी खूप चांगला कार्यक्रम लावला आहे. आणि नेत्र तपासणी आणि मतदार नोंदणी खूप चांगला प्रतिसाद मिळतो त्यांना आणि असंच काम त्यांनी करत राहावं अशी मी